एका गावात दोन चोर राहत होते. ते प्रत्येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन 3 हिस्सेमध्ये वाटून घेत. आपापले हिस्से स्वतःसाठी व एक हिस्सा ईश्वराला ठेवतात. असे खूप दिवस चालले होते. एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले. बरीच वेळ भटकंती करून सुद्धा त्यांना काही चोरी करण्याची संधी मिळाली नाही. ते दोघेही थकून एका मंदिरात बसले. तेथे त्यांना एक साधू संत मंदिरामध्ये झोपलेले दिसले. त्यांनी संताला उठवले व म्हणाले की काही असेल तर द्या, नाहीतर मारून टाकेन. संतांनी त्यांना विचारले तर त्या चोरांनी सांगितले की आम्ही चोर आहोत, आम्ही चोरी करतो. हे ऐकून संत म्हणाले, तुम्ही करता ते चांगले की वाईट याचा कधी विचार केला? चोर म्हणाले, आम्ही चांगले करतो, कारण आम्ही चोरी करून जे धन मिळवतोय ते आम्ही 3 हिस्सेमध्ये वाटतो. एक एक भाग आम्ही घेतो आणि तिसरा भाग ईश्वराचरणी अर्पण करतो. हे सगळं ऐकल्यावर संत त्यांच्या जवळील एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना दिला व म्हणाले, आज तुम्ही काही चोरी करू शकले नाहीत, त्यामुळे तुम्हाला हा कोंबडा देऊ शकतो, बाकी माझ्याकडे काही नाही. पण आता चोरापुढे प्रश्न पडला की आता याचे हिस्से कसे करायचे? ते दोघेही चोर आश्चर्यचकित झाले. संतांनी त्यांना असे समजावून म्हणाले की चोरी हा जगण्याचा पर्याय नाही. तुम्ही कष्टाची कमाई करून त्यातील एक हिस्सा ईश्वरचरणी ठेवा, ते खरेच सार्थक आहे. हे सगळे म्हणणे त्या चोराला पटले आणि ते दोघेही संताला नमस्कार करून चोरी सोडून द्यायचा निर्णय करून तेथून निघून गेले. तात्पर्य, पापाची कमाई दुःखाचे कारण बनते, तर कष्टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्म्याला सुख देते.